आज शिकतोय आपण साधारण व्याज. काय साधारण व्याज? साधारण व्याज साधारण व्याज किंवा याला सरळ व्याज पण म्हणतात. काय म्हणतात? सरळ व्याज. सरळ व्याज. सरळ व्याज म्हणजे काय बेटा? एखादी रक्कम आहे 100,000 रुपये. याच्यावर सपोज मी एका माणसाकडनं 1,000 रुपये घेतले उसने, ठीक आहे, आणि त्यांनी म्हटलं की सर तुम्ही 2 वर्ष वापरा आणि 10% दर द्या. 10% दराने 2 वर्ष वापरा. तर किती होणार आहे? हे जे आपण याला परत करू म्हणजे याचे 1,000चे 20% किती होते बेटा? 1,000चे 20% 200. म्हणजे जर आपण 1,000 रुपये वापरासाठी घेतले आणि मग त्याला 2 वर्षासाठी 10 दराने वापरून राहिलो आणि त्याच्या जे पण होईल जे 200 रुपये देऊ ते काय व्याजाच्या स्वरूपात राहील. काय? व्याजाच्या स्वरूपात. याला म्हणते व्याज. याच्यावर किती रुपये व्याज येऊन झाला? 200 रुपये. किती पर्सेंटनी? 10%नी आणि 2 वर्षासाठी. क्लिअर? याला म्हणते काय? सरळ व्याज. ठीक आहे. बुक मेथड काही वेगळी आहे बेटा. बुक मेथड काय आहे ते सांगतो. बुक मेथड काय? बुक मेथडचा एक फॉर्म्युला आहे. काय? बुक मेथडचा फॉर्म्युला आहे मुद्दल गुणाकारात दर गुणाकारात काय? मुदत आणि भागीला काय? 100. हा प्रत्येक वेळी कामात म्हणजे हा फॉर्म्युला कामाचा आहे. म्हणजे आहे बाय बुक मेथड. पण आपण माझ्या टेक्निक्सनी शिकतो म्हटलं तर हा फॉर्म्युला काही कामाचा नाही आहे. कारण याच्या पाठीमागं काय कारण आहे? 2 मिनटं. कारण की प्रत्येक वेळी आपण जे शॉर्टकट्स आन्सर आहे ते फटाफट काढू शकतो, पण लॉंग जे बुकनी करू ते त्याला काय वेळ लागेल पण बाय सरळ केलं तर वेळ लागणार नाही. ठीक आहे. तर आपण काय करू पहिले बेटा क्वेश्चन समजू. क्वेश्चन काय म्हणते, क्वेश्चन कसे राहते, काय राहते. बघा क्वेश्चन कसं राहते, कसा क्वेश्चन राहते, असं राहते. 10 दराने 2,000 रुपयाचे 3 वर्षाचे सरळ व्याज किती. ठीक आहे. याच्यात सरळ व्याज येते, याच्यात त्रास येते, याच्यात वर्ष विचारला जाते, बरेच टाईप विचारला जाते. ठीक आहे. तर पहिले आपण काय करू? टाईप नंबर फर्स्ट करू. टाईप नंबर फर्स्ट काय? जर तुम्हाला सरळ व्याज विचारलं, जर तुम्हाला काय विचारलं? सरळ व्याज विचारलं. हे सरळ व्याज विचारलं. ठीक आहे. तर काय करायचं बेटा? काय करायचं? 2,000 रुपये. किती रुपये? 2,000 रुपये. क्लिअर आहे? ठीक आहे बेटा दर लिहायचा. दर किती आहे बेटा? 10%. ठीक आहे. आणि 3 वर्ष. ठीक आहे. ठीक आहे. फॉर्म्युला वापरायचा नाही. 10 बेटा 30 होते. 30% आले. 30% आले. 2,000चे 30% किती होते? पर्सेंटेज 2 घरा पहिले पॉईंट दिला. 20 गुणाकारात 30 म्हणजे किती होते बेटा? 600. 20 गुणाकारात 30 किती होते बेटा? 600. पर्सेंटचं चिन्ह बेटा, पर्सेंटचं चिन्ह 2 घरा पहिले पॉईंट. तर आन्सर किती होणार आहे? 20 गुणाकारात 30 म्हणजे किती आले? 600. तर याला बेटा हे जे असते याला म्हणते मूळ रक्कम किंवा मुद्दल. मूळ रक्कम किंवा मुद्दल. याला म्हणते व्याज. याला म्हणते दर आणि याला म्हणते वर्ष. ठीक आहे. मुद्दल क्लिअर आहे. तर व्याज किती आला बेटा? 600 आला. व्याज किती आला बेटा? 600. क्लिअर आहे. व्याज आलं 600. जर का तुम्हाला म्हटलंस तर रास म्हटले असते तर आपण काय केलं असतं बेटा? दोघांची ॲडिशन म्हणजे किती? 2,000 अधिक 600 किती होते? 2600. तर रास विचारलं असतं आपण, रास सांगितली असते बेटा किती? 2600. क्लिअर आहे बेटा? क्लिअर आहे? समजून राहिलं? ठीक आहे. हा पहिला प्रश्न. हा काय बेटा? पहिला प्रश्न. हा पहिला प्रश्न. पण याच्यामध्ये दुसरे अजून पण पुष्कळ काही क्वेश्चन विचारतात, तर मी याच्यामध्ये थोडे चेंज करतो. हाच क्वेश्चन राहू देतो टाईप 1चा. याच्यामध्ये थोडे क्वेश्चन चेंज करतो. बघा काय. इथे 5 वर्ष करतो आणि इथे काय करतो? 10,000 करतो आणि इथे दर करतो 12. ठीक आहे. सेकंड क्वेश्चन आहे बेटा. सेकंड क्वेश्चन. ठीक आहे बेटा. तर मी काय केलं बेटा? 10,000. मूळ रक्कम किती आहे बेटा? 10,000. मूळ रक्कम किती आहे? 10,000. ठीक आहे. दर किती आहे बेटा? 12%. 12% दर आहे. वर्ष किती आहे बेटा? 5 वर्ष. तर काय केलं बेटा? दोघांचा गुणाकार म्हणजे किती आलं? 60%. 12 पंचे 60.
क्लिअर आहे. आता 1000 रुपयाचे 60% किती? तर पर्सेंट आहे तर बेटा 2 घरा पहिले पॉईंट दिला, 2 घरा पहिले पॉईंट. 100 गुणाकारात 60 म्हणजे किती येणार आहे? 6000. म्हणजे काय येणार आहे बेटा? 6000. विचारत का बेटा? सरळ व्याज विचारत आहे. काय विचारत आहे? सरळ व्याज विचारत आहे. सरळ व्याज. सरळ व्याज किती येणार आहे बेटा? व्याज विचारत आहेत. आपण काय सांगू? व्याज 600 रुपये. किती सांगू? व्याज 600 रुपये सांगू. जर रास विचारली असते तर बेटा काय सांगितलं असतं? रास म्हणजे काय? हे 10,000 प्लस 6 म्हणजे किती? 16,000. रास काय सांगितली असती? रास. ठीक आहे. रास काय सांगितली असते बेटा आपण? 16,000 सांगितले असते. क्लिअर आहे? क्लिअर आहे? ठीक आहे. ठीक आहे बेटा. हा थर्ड क्वेश्चन, हा पुस्तकातला क्वेश्चन आहे. बघा याच्या पुस्तकाचे ऑप्शन पण लिहून देतो. 900, 9,000, 6,000, 600. पहिलं, दुसरं, तिसरं आणि हे काय? चौथं. 4 ऑप्शन आहे बेटायचे. ठीक आहे. तर बघा काय म्हणतो हा? काय म्हणतो? गोपाळनाचा एक पोरगा आहे. गोपाळनाचा एक पोरगा आहे. त्यांनी काय केलं? 15,000 रुपये घेतले. किती रुपये घेतले? 15,000 रुपये. किती दरासाठी घेतले? 15 दराने. किती वर्षासाठी घेतले बेटा? 5 वर्षासाठी. किती वर्षासाठी? 5 वर्षासाठी घेतले. क्लिअर आहे? तर त्याला किती व्याज द्यावं लागेल है ना? तर तेच करू. जास्त जेवढा लंबा क्वेश्चन आहे काय प्रॉब्लेम नाही आपल्याला. 15,000, 15,000 अजून किती आहे ते? 12%. 12% आणि 5 किती आहे? 60. 12 पंचे हां वर्ष किती आहे? 5. आता तेच ठीक आहे. 12 पंचे किती होते बेटा? 60 होते. 60% है ना? 15,000चे 60% किती? तर पर्सेंटात 2 घरा पहिले पॉईंट देऊन देऊ. मग 15 सख बेटा 90. 15 सख 90 आणि हे 2 शून्य म्हणजे किती उत्तर येणार आहे बेटा? 9,000. किती उत्तर येणार आहे? 9,000. फॉर्म्युला लावून राहिलो का बेटा? काहीच नाही लावून राहिलो. हे 150 गुणाकारात किती केलं मी? 60. पर्सेंटचे 2 झिरो पहिले लावून दिले तर उरले किती? 150 आणि गुणाकारात किती? 60. तर 150 गुणाकारात 60 म्हणजे किती येणार आहे? 90. म्हणजे किती? 9 येणार आहे. 9 येणार म्हणजे किती? सेकंड आन्सर आपला. कोणता आन्सर? सेकंड आन्सर. क्लिअर आहे? क्लिअर आहे? सोपे क्वेश्चन राहते बेटा, इतके काही हार्ड नाही राहत. बस आपल्याला सांगितलं जाते फॉर्म्युले लावा. फॉर्म्युले लावा. फॉर्म्युल्याने सगळे क्वेश्चन करा. ठीक आहे? ठीक आहे. याच्या समोर जाऊया. याच्या समोर जाऊया. नेक्स्ट क्वेश्चन, चौथा क्वेश्चन. मग आपण टाईप चेंज करूया. ठीक आहे. सरळ व्याज. तर बेटा काय म्हणतो? चौथा क्वेश्चन. किरणने 8,000 रुपयाची रक्कम, कितीने? 8,000 रुपयाची रक्कम 10,8 दराने 5 वर्ष मुदतीसाठी व्याजाने घेतली. ठीक आहे. तर त्याला किती व्याज द्यावे लागेल? किती व्याज द्यावं लागेल? तर बघा बेटा रक्कम किती आहे? 8,000 आहे. किती आहे? 8,000. 8,000 घेतले बेटा. हाही पुस्तकातला क्वेश्चन आहे. पंढरीनाथ राणेंचा क्वेश्चन आहे. ठीक आहे. दर किती आहे बेटा? 8. दर किती आहे? 8. वर्ष किती आहे बेटा? 5. 8 पंचे बेटा 40. म्हणजे टक्के किती आले बेटा? 40%. म्हणजे 8,000चे 40%. तर पर्सेंट आता बेटा 2 घरा पहिले पॉईंट देऊन देऊ. मग 832. म्हणजे उत्तर किती येणार बेटा? हे काय मुद्दल आहे. हे काय मुद्दल आहे. आणि हे काय बेटा? व्याज आहे. हे काय? व्याज आहे. व्याज आहे. हे काय? व्याज. हे मुद्दल आहे आणि हे व्याज. याला काय म्हणतात बेटा? दर. सॉरी, याला काय म्हणतात? मुदत. आणि याला काय म्हणतात? दर. ठीक आहे. जर का म्हटलं असतं बेटा रास विचारले असते, रासवाला क्वेश्चन असता की बेटा रास सांगा, याची काय रास सांगा. तर आपण रास काय सांगितली असते बेटा? रास त्याची सांगितली असती या दोघांची प्लस 8,000 अधिक किती? 3200. म्हणजे मूळ रक्कम अधिक व्याज म्हणजे काय होते? रास. म्हणजे किती होते? 8 आणि 3 11. 11,200. ठीक आहे. 11,200 काय म्हटलं असतं? रास. क्लिअर आहे? ठीक आहे. तर जाऊया नेक्स्ट क्वेश्चनकडे. नेक्स्ट टाईपकडे जाऊया. सेकंड टाईपकडे. बघा काय म्हणतो? अमितने काही रक्कम दर शेकडा 12 दराने 5 वर्षासाठी उधार घेतली व व्याजाच्या स्वरूपात 1,800 रुपये दिले. तर मूळ रक्कम किती? बघा बेटा पहिलावाला क्वेश्चन काय होती की पहिलेवाल्या क्वेश्चनमध्ये काय द्यायचं की मूळ रक्कम द्यायचा, दर द्यायचा आणि वर्ष द्यायचा. ठीक आहे. आणि व्याज काढायचा. आता काय दिलं बेटा? काय दिलाय? दर दिलाय आणि काय दिलाय? वर्ष दिलाय. काय दिलाय? वर्ष दिलाय.
कळलं? दर दिला आणि काय दिलं? वर्ष दिलं आणि काय दिलं आहे? मूळ व्याज दिलं आहे. काय दिलं? व्याज दिलं. व्याज हे आहे. ठीक आहे, ठीक आहे. तर मूळ रक्कम कशी काढायची? अमितने काही रक्कम दरसाल दर शेकडा 12 दराने 5 वर्षासाठी उधार घेतली व व्याजाच्या स्वरूपात 1800 रुपये दिले, तर मूळ रक्कम किती? ठीक आहे. तर काय करायचं? काय करायचं? क्वेश्चन कसा येऊ शकतो? जेव्हा तुम्हाला मूळ रक्कम काढायची राहिली किंवा रास काढायची राहिली, इथे मूळ रक्कम पण राहू शकते किंवा किंवा रास पण राहू शकते किंवा काय राहू शकते? रास पण राहू शकते. क्लिअर आहे? तर काय करायचं? सोपं आहे, एकदम सोपं आहे. काही फॉर्म्युला लावायची गरज नाही. ठीक आहे, फॉर्म्युला तर आहेच म्हणा, पण मी सोपं सांगत आहे. काय करायचं बेटा? बुक मेथड्सनी सांगेन तर काय करायला लागेल? मुद्दल गुणाकारात दर गुणाकारात काय? मुदत आणि काय करायला लागेल? 1000 किती? 100 आणि बाकीला काय? इकडे व्याज. ठीक आहे, मी बुक मेथड सांगून देतो एकदा. पहिला तर काय? व्याज किती आहे बेटा? 1800. व्याज 1800. जरी फॉर्म्युला लावला मग काय? हे 100 मांडलं इथं. मी डायरेक्ट सांगितलं बुक मेथडनी कसं करू. दर किती आहे बेटा? 12 वर्ष आणि हे किती आहे? 5 आणि मग काय करेल? मुद्दल हे झालं. ठीक आहे, मग 12 पंचे 12 15 180 है ना, 5 त्रिक 15 आणि हे किती उत्तर बेटा? 3000. किती येणार आहे? 3000 आणि हो 3000 येईल. किती येणार आहे? 3000. क्लिअर आहे? फॉर्म्युला लावायला लागला. ठीक आहे, पण जर याच्यापेक्षा थोडं अजून इझी असेल तर काय बिघडत आहे? फॉर्म्युला लावायला लागेल. फॉर्म्युला विसरायला लागेल. विसरला तर ठीक आहे, काय विसरला तर मग काय करू? ठीक आहे, सगळे प्रॉब्लेम असे सॉल्व्ह करायचे. मी सांगतो तसे. बघा काय करायचं बेटा? दोघांचा गुणाकार करायचा. दर आणि वर्षाचा गुणाकार करायचा. 15 2 12 पंचे किती होते बेटा? 60. हे झाले 60%. कारण की हे काय? हे दर आहे 12%. बघा कसं? 12 गुणाकारात 5. आपण असंच करतो आणि इकडे काय असते? व्याज असते आपलं. तर काय करू आपण? या दोघांचा गुणाकार करू. ठीक आहे, 12 पंचे किती होते बेटा? 60. क्लिअर आहे? 60 होते. 60 होते तर 60 केले मी. हे 60%. हे 60% कुठून आले? 60% कुठून आले? या दराचा 12% आणि 5 वर्षाचा गुणाकार आला तर 60%. कितीच्या बरोबर आहे बेटा? व्याज किती आहे बेटा? 1800. 1800चा बरोबर आहे. क्लिअर आहे? 1800च्या बरोबर आहे. तर बेटा 1% कितीचा होते? 1% काढायसाठी काय करतो बेटा? 60नी आपण 1800ला भागून टाकू. तर 1800 भागीला 60 करू तर किती येते? 1800 भागीला 60 सायंत्रिक 18 म्हणजे किती येणार आहे? 1% 30चा. 1% 30चा. ठीक आहे, तर 100% साठी आपण काय करू बेटा? या 30ला कितीने मल्टिप्लाय करू? 100ने मल्टिप्लाय करून टाकू. जर 100% काढायचं असेल मला तर काय करू? 30ने 100ने मल्टिप्लाय करू. म्हणजे किती? 30 गुणाकार 100 म्हणजे किती येणार आहे? 30 गुणाकार 100 म्हणजे किती? 3000. किती येणार आहे बेटा? 3000. किती येणार आहे बेटा? 3000. क्लिअर आहे? 3000. जर का मला म्हटलं असतं रास काढा, रास काढा, तर मूळ रक्कम किती आली? 3000 आणि रास विचारलं असतं तर मी काय सांगितलं असतं बेटा? 3000 अधिक किती? 1800 म्हणजे किती येईल असतं बेटा? 4800. किती येईल असतं बेटा? 4800. क्लिअर आहे? समजतं आहे बेटा? क्लिअर समजत आहे? सोपे प्रॉब्लेम आहे, एवढं काय कठीण नाही. टाईप नंबर 2चा पहिला क्वेश्चन आहे. असे क्वेश्चन येऊ शकतात, आहे पण पुस्तकामध्ये काही वेगळे वेगळे क्वेश्चन पण आहे. ठीक आहे, तर काय म्हटलं? 60% बरोबर 1800. तर 1% बरोबर किती? 30. तर 100% बरोबर किती? 3000. ठीक आहे, याच्यासमोर आपण अजून एक क्वेश्चन घेऊन जाऊया. ठीक आहे, टाईप नंबर 2. 10 दशे किती? 6 दराने. 10 दशे 6 दराने 4 वर्षाचे व्याज 720 रुपये होते, तर मूळ रक्कम किती? किती? आता 6 दराने 4 वर्षाचे तर किती होते बेटा? आता बघा पुन्हा तेच काय करू? या दोघांचा गुणाकार. या दोघांचा गुणाकार किती आला बेटा? 24%. 24% आले. 6 चोक 24%. कितीच्या बरोबर आहे बेटा? व्याज किती याचं? 720. व्याज किती आहे बेटा? 720. तर किती? 720च्या बरोबर आहे. बरोबर आहे. तर 1% किती बेटा? 1% काढायचा आपल्याला. 1%. 1% किती होणार बेटाचा? 1% किती? 720 भागाकारात किती? 24. तर 24 त्रिक किती होते बेटा? 72 है ना. 24 1 24, 24 2 48, 24 त्रिक 72. 1% किती झाला बेटा? 30चा आला. पुन्हा 30चा 30 आला. तर 100% किती होणार बेटा? आता थोड्या वेळापूर्वी सांगितली, जेव्हा 100% 1% काढला पण 30चा, तर 100% साठी काय करू बेटा? 100ने गुणाकार करू. म्हणजे किती येणार आहे बेटा? 3000. किती येणार आहे? 3000. किती येणार आहे? 3000. क्लिअर आहे? क्लिअर आहे? आहे क्लिअर? बघा बेटा, असे क्वेश्चन तुम्हाला एक्झाममध्ये येऊ शकते, येईल, गॅरंटी आहे. ठीक आहे, नेक्स्ट क्वेश्चनवर जाऊया. काय म्हणतो सेकंड टाईपमध्ये? 10,000 दर शेकडा 14 दराने 5 वर्षाचे व्याज किती आहे? 280 रुपये. तर रास किती? काय म्हणते? आता काय दिलं आहे?
दर दिला 14%, 5 वर्षाचे व्याज दिले आणि किती 280, तर किती होते बेटा, या दोघांचा गुणाकार 14 पंचे 70, किती होणार आहे बेटा 70, म्हणजे किती 70%. कोणाच्या बरोबर आहे, व्याज किती आहे बेटा 280, तर 280 म्हणजे 1%ची व्हॅल्यू किती आली बेटा 28, म्हणजे किती 280 भागाकार किती 70, तर किती येणार आहे 1%ची व्हॅल्यू बेटा 4, 1%ची व्हॅल्यू 4. क्लिअर आहे, 1%ची व्हॅल्यू बेटा किती आली 4, तर 100%ची व्हॅल्यू किती येणार आहे बेटा, काय करू आता 1%ची व्हॅल्यू 4 आली, 1%ची व्हॅल्यू 4 आली, तर 4ला 100%साठी काय करू, 4ला 100% बनवायचं असेल तर 4 100नी गुणून टाकू, तर काय होणार आहे बेटा 4 गुणाकार 100 म्हणजे किती येणार आहे 400, म्हणजे पूर्ण व्हॅल्यू किती आली 400. पण मी मला विचारलं किती आहे, मला विचारलं का बेटा रास विचारले, मला काय विचारले रास. रास म्हणजे काय बेटा मूळ रक्कम प्लस व्याज, मूळ रक्कम प्लस व्याज, मूळ किती आहे 400 आणि व्याज किती आहे, व्याज किती आहे 280, म्हणजे उत्तर किती येणार आहे बेटा 080 आणि किती 680. क्लिअर आहे, 680 आहे. क्लिअर आहे, ठीक आहे ठीक आहे. तर हा टाईप होता कितवा, तिसरा क्वेश्चन होता. कितवा क्वेश्चन होता, तिसरा क्वेश्चन होता. ठीक आहे, सिंपल क्वेश्चन आहे, जास्त कठीण नाही, एक्झाममध्ये विचारतात असे क्वेश्चन. समोर जाऊया. किती चौथा क्वेश्चन, हा कोणता क्वेश्चन आहे चौथा. बघा हा पुस्तकातला क्वेश्चन आहे. काय म्हणतो, दशादशी 6 दराने एका रकमेचे 6 दराने एका रकमेचे 5 वर्षाचे काय सरळ व्याज, किती 5 वर्षाचे सरळ व्याज किती आहे बेटा 5 वर्षाचे, किती वर्षाचे 5 वर्ष सरळ व्याज किती आहे 810 रुपये, किती रुपये 810 रुपये. तर ती रास किती, बुकमधला क्वेश्चन आहे पंढरीनाथ राणेंचा. ठीक आहे, तर बेटा 6, आता काय करू पुन्हा ते 6 पंचे 30, म्हणजे गुणाकार केला किती 30% आले, किती टक्के आले 30%. कोणाच्या बरोबर आहे बेटा, ह्या व्याजाचा बरोबर. काय होते व्याज किती आहे 810 रुपये. ठीक आहे, आपण गुणाकार करत आहे का बेटा, कारण की आपल्याला माहिती आहे की जेव्हा मूळ रक्कम आपल्याला दिली राहते, दर दिला राहते आणि वर्ष दिलं राहतं, आपण काय करतो त्याचा गुणाकार आणि मग इथे काय काढतो व्याज काढतो. ठीक आहे ठीक आहे, तर सांगतो कसं, तर किती होणार बेटा, ठीक आहे किती होणार आहे, 1% कितीचा होणार आहे बेटा 30 दुने 60, 1 3 7 21, म्हणजे 1% कितीचा आला बेटा 27, 1% कितीचा आला 27चा. ठीक आहे, 1% आला 27चा. ठीक आहे 27चा, तर 100% किती आलं बेटा. आता काय करू 1% 27, आता 100%साठी काय करू मल्टिप्लाय करू कितीला 100नी, कितीला 27ला, किती 2700, 100नी मल्टिप्लाय केलं गुणाकार केला तर काय येणार 2700 येणार आहे. बघा बेटा ऑप्शन बघायचे कसे दिले आणि सारखे ऑप्शन दिले. एक दिला 3610 ऑप्शन बघा 3610, दुसरा आहे 2700. ठीक आहे, तिसरा ऑप्शन आहे 3510, चौथा ऑप्शन आहे यापैकी बहुतेक नाही. ठीक आहे, जर तुम्ही म्हटलं की सर हे आन्सर आपण सेकंड नंबरचा आन्सर टिक करतो, तर तुमचा आन्सर चुकीचं राहील. का, कारण की बेटा इथे विचारलं काय बेटा रास विचारली काय रास. ठीक आहे ठीक आहे, आपल्याला काय काढायचं आहे रास काढायची. ही आपली काय मूळ रक्कम आली, ही आपली काढली मूळ रक्कम, याला म्हणतो आपण मूळ रक्कम, पण मला काय काढायची रास काढायची. तर रास कशी निघते बेटा, व्याज प्लस मुद्दल. व्याज किती आहे बेटा 2700 आणि मुद्दल किती आहे बेटा 2700 आणि व्याज किती आहे 810. 0 1 7 14 आणि 15 किती 3510, म्हणजे आन्सर काय बेटा तिसरा आन्सर. कितवा आन्सर आहे, तिसरा आन्सर आहे. क्लिअर आहे, क्लिअर आहे. ठीक आहे, याच्यामध्ये हा क्वेश्चन बघा टाईप नंबर 3. टाईप नंबर 3 काय म्हणते, दशादशे काही दराने एका रकमेचे सरळ व्याज हे मुद्दलाचे किती 1/4 आहे, म्हणजे सरळ व्याज आहे. मग काय जे पण आहे आता काय सरळ व्याज, मुद्दलाचं काय 1/4 आहे, मुद्दलाचं काय 1/4 आहे. क्लिअर आहे, म्हणजे काय झालं 4 रुपये जर सरळ मूळ रक्कम असेल तर व्याज किती असेल 1 रुपया असेल. ठीक आहे, जर व्याजाचा दर हा मुदतीच्या वर्षा एवढा असल्यास, जर व्याजाचा दर हा मुदतीच्या वर्षा एवढा असल्यास, जर व्याजाचा दर बघा, जर व्याजाचा दर हा मुदतीच्या वर्षा एवढा असल्यास, ठीक आहे असल्यास दशादशी व्याजाचा दर किती, दशादशी व्याजाचा दर किती, म्हणजे मला हे म्हणायचं बेटा, मला हे म्हणायचं, हे सांगायचं तुम्हाला काय की इथे जो जर व्याज 4% असेल ना, तर वर्ष पण किती राहिला 4 वर्ष राहणार आहे. म्हणजे काय दर आणि वर्ष काय राहणार आहे एक समान राहणार आहे, दर आणि वर्ष काय राहणार आहे एक समान राहणार आहे. असे क्वेश्चन एक्झाममध्ये येतात, पण आवश्यक आहे म्हणजे येणार आहे. काय म्हटलं व्याजाचा दर, काय म्हटलेलं व्याजाचा दर आणि काय मुदतीचा
हा मुदतीचा दर काय वर्षा म्हणजे एकसारखा, व्याज आणि मुदत काय एकसारखी आहे. जर 5% व्याज असेल तर 5 वर्ष मुदत असेल, जर 4 वर्ष व्याज असेल तर 4 वर्ष मुदत असेल, म्हणजे सारखं राहणार आहे. तर याला कसं सोडवायचं? ठीक आहे, बघा काय करायचं, वर्गमुळात घ्यायचं, वर्गमूळ घ्यायचं. याला काय करायचं, हे जे 1/4 इथं ठेवून द्यायचे. ठीक आहे, 1/4 ठेवलं बेटा आणि गुणाकारात बस 100 लिहून टाकायचं. गुणाकारात काय लिहायचं 100 बस. आता याला सोडवायचं. 1चं वर्गमूळ किती निघते, 1च निघते. आणि 4चं वर्गमूळ 2, 100चं वर्गमूळ किती निघते बेटा 10. 100चं वर्गमूळ किती निघते 10. समजत आहे का मी काय म्हटलं? 1चं वर्गमूळ किती निघते, 1 निघते. 4चं वर्गमूळ किती निघते, 2 निघते. आणि 10चं वर्गमूळ किती निघते बेटा, 100चं वर्गमूळ किती निघते बेटा 10 निघते. 100चं वर्गमूळ 10 निघते. मी एकदा पुन्हा सांगत आहे, 1चं वर्गमूळ 1 निघालं, 4चं वर्गमूळ 2 निघालं, 100चं वर्गमूळ 10. बस सोडून टाकायला. बे पंचे 10 म्हणजे उत्तर कितीला बेटा काय विचारलाय, दर विचारला. दर विचारू तर काय सांगू बेटा आपण याचं 5%. किती पर्सेंट सांगू, 5%. क्लिअर आहे? क्लिअर आहे. आता मी तुम्हाला हे प्रूफ पण करून देतो, बाय प्रूफ म्हणजे कसं की जसं आपण करत होतो. ठीक आहे, हे बघा बेटा, आपण थोड्या वेळासाठी पकडू. हे 400 रुपये आहे. ठीक आहे, हे 400 रुपये आणि हे 1 रुपयाला आपण थोड्या वेळासाठी शिकायचो 100. म्हणजे काय झालं, हे मूळ रक्कम झाली आणि हे काय झालं, व्याज झालं. ठीक आहे बेटा. आता मी जर म्हटलं 5 वर्ष मूळ रक्कम आहे आणि 5% वर्ष आहे आणि 5% काय दर आहे, कारण की इथे काय म्हटलं व्याजाचा दर आणि मुदत काय एकसारखी आहे. ठीक आहे, तर काय 5 किती बेटा 25. ठीक आहे, जर 400चे 25% काढले तर 100 येते. पर्सेंटचे 2 0, पर्सेंटचे 2 घरा पहिले पॉईंट, 25 चोक 100. आलं बेटा. म्हणजे तुम्ही त्या पद्धतीने, मी ज्या पद्धतीने काढून आलो त्या पद्धतीने तुम्ही प्रूफ करू शकता. फॉर्म्युला लावायची गरज नाही आहे का, फॉर्म्युला लावायची गरज नाही आहे. क्लिअर आहे? क्लिअर आहे. तर करायचं काय बेटा, करायचं काय, सरळ 1/4 वर्गमुळात गुणाकारात 100. तर किती आहे 1/2. 1/2 काय बेटा, कारण की 1चं वर्गमूळ 1च निघणार आहे, 4चं वर्गमूळ 2 निघते, 100चं वर्गमूळ किती निघते 10. बे म्हणजे 10. म्हणजे आन्सर किती येणार आहे बेटा 5%. आता कंपल्सरी नाही की इथे दर विचारेल, इथं मुदत पण विचारू शकते, तरी पण मुदत किती सांगू बेटा 5 वर्ष. क्लिअर आहे, 5 वर्ष. याच्या समोर जाऊया. ठीक आहे, बघा काय म्हणतो, दरसाल दर शेकडा काही दराने एका रकमेचे सरळ व्याज मुद्दलाचे किती आहे 1/9 होते. किती होते मुद्दलाच्या 1/9 होते. तर व्याजाचा दर किती म्हणतो, तर व्याजाचा दर हा किती, व्याजाचा दर असल्यास किती आहे, हा मुदतीच्या वर्षा एवढा असल्यास काय म्हटलं, दरसाल दर्शकडे काही दराने एका रकमेचे सरळ व्याज मुद्दलाचे 1/9 होते. तर व्याजाचा दर हा मुदतीच्या वर्षा एवढा असल्यास मुदत किती म्हणते, काय म्हणत आहे मुदत किती, काय म्हणत आहे हा मुदत किती. हा प्रश्न विचारला मुदतवाला. म्हणजे काय, मुदत म्हणजे काय, किती वर्ष लागत आहे. तर बघा काय बघू, आता आपण काय करू, सेम 1/9 करू, 9 करू. 1/9 वर्गमुळामध्ये आणि काय लिहू गुणाकारामध्ये 100. ठीक आहे, तर मग काय 1चा वर्गमूळ 1, 9चा वर्गमूळ 3, 100चा किती 10. पक्का. तर आपण जर 10ला 3 भागतो तर किती येणार आहे बेटा 3 त्रिक 9, उरला किती 1, मग 3 त्रिक 9 है ना. म्हणजे असं किती वेळा होणार आहे. तर याचं उत्तर काय लिहू बेटा, एक तर आपण लिहू शकतो 3.33 इयर असं लिहू शकतो, किंवा 3/1/3 असं लिहू शकतो. दोन्ही आन्सर ॲप्लिकेबल आहे. ठीक आहे, एक तर 3.33 इयर लिहू शकतो किंवा दुसरं 3.1/3 लिहू शकतो. 3.1/3 वर्ष लिहू शकतो. क्लिअर आहे, क्लिअर आहे. ठीक आहे, सेम आहे याच्यानंतरचा प्रश्न. बस जसा आला, जेव्हा मुदतीचा दर आणि व्याजाचा दर सारखं समजलं तर समजून जायचं काय करायचं, या टाईपने सोडवायचं आहे. ठीक आहे, फॉर्म्युला लावायची गरज नाही आहे. ठीक आहे, तिसरा प्रश्न सेम आहे. आता बघा, दशादशी काही दराने एका रकमेचे सरळ व्याज मुद्दलाचे किती आहे 9/16 पट होते. 9/16 पट होते. तर व्याजाचा दर हा मुदतीच्या वर्षा एवढा असल्यास दरसाल दरशेकडा दर किती, काय म्हणते दरसाल दरशेकडा दर किती, ते किती 9/16 पट. आता 9/16 पट किंवा असे समजून 9/16 होते, असं पण नाही लिहिले, पट पण नाही लिहिले किंवा 9/16 पण लिहिलं तरी आन्सर तेच येणार आहे. ठीक आहे,
पट लिहिलं तरी आन्सर तेच येणार आहे आणि नाही लिहिलं तरी बघा फक्त पट लिहिलं मी पट. ठीक आहे, आता काय करू, 9 गुणाकारात 16, भागाकारात काय 16 आणि गुणाकारात किती बेटा 100. क्लिअर आहे. तर बघा आता प्रत्येकाचा वर्गमूळ, 3चा वर्गमूळ, 9चा वर्गमूळ किती निघते 3, 16चं किती निघते 4 आणि 10चं किती निघते 100चं किती निघते 10. पक्का बघा ऑप्शन पण लिहून देतो वाटल्यास मी. याचे ऑप्शन काय, ऑप्शन आहे 0.75 पेपर पुस्तकातला क्वेश्चन आहे. दुसरा आहे 2.5 दर आहे, 2.5, 6.5 आणि तिसरा आहे 6.5, चौथा आहे 7.5. ठीक आहे, चौथं काय 7.5. क्लिअर आहे. ठीक आहे, तर काय मग काय ते बेटा याच्यामध्ये बघा 9 त्रिक 30, 30 डिवाइड बाय 4 म्हणजे किती आहे 7 चौक 28, उरले किती 2 आणि 4 7 28 आणि उरले किती 2 म्हणजे 4 पंचे 20 म्हणजे काय येणार आहे बेटा सरळ 60%. किती येणार आहे 60%. पंढरीनाथ राणेंचा क्वेश्चन आहे हा. पंढरीनाथ राणेंच्या क्वेश्चनमध्ये अशी एकदम लांब प्रोसेस दिलेली आहे, पुष्कळ लंबी लचक दिलेली आहे, करता करता पोरगा पागल होऊन जाईल. ठीक आहे, तर काय या पद्धतीचे आन्सर आहे. म्हणजे याचा आन्सर किती येणार आहे बेटा सरळ 30 डिवाइड बाय 4 म्हणजे किती 7.5%. किती येणार आहे 7.5%. कळलं. या टाईपचे क्वेश्चन आहे. जाऊया आता चौथ्या टाईपवर. ठीक आहे, हा बघा हा एक प्रश्न आहे. या प्रश्नामध्ये तुम्ही काय किती क्वेश्चन अटेम्प्ट करू शकता. म्हणजे जर हा प्रश्न जर तुम्हाला बाय बुक मेथडनी काढला तर फक्त तुम्हाला दर काढता येईल. जर मी माझ्या पद्धतीने सांगितलं बेटा तर तुम्हाला याच्यामध्ये काय काढता येईल, मूळ रक्कम काढता येईल. काय काढता येईल, मूळ रक्कम काढता येईल, दर काढता येईल. काय काढता येईल, दर. म्हणजे एका क्वेश्चनमध्ये आपण किती क्वेश्चन अटेम्प्ट करू शकतो, 2 क्वेश्चन करू शकतो. किती 2. फॉर्म्युला लावायची गरज नाही, मी सांगत आहे. बघा काय, बघा बेटा काय म्हणते, एका रकमेचे सरळ व्याजाने 2 वर्षाची रास किती 2160 रुपये होते व 5 वर्षाची रास किती होते 2700 रुपये होते. ठीक आहे बेटा. आता सपोज आता तुम्ही कोणती पुस्तकांनी आपण कोणत्या पुस्तकातनं सोडून आलो, पंढरीनाथ राणेंच्या पुस्तकातनं सोडून आलो, तर याच्यामध्ये वेगळे पॅटर्न आहे. ठीक आहे, जर का तुम्ही कोकिळा वापरली तर याच्यामध्ये काही वेगळे क्वेश्चन बनते, सेम क्वेश्चन. आणि जर का तुम्ही फास्ट ट्रॅक वापरत आहे तर काही वेगळे पॅटर्न बनते. तर सगळ्यात पहिलं लक्षात ठेवायचं काय लिहायचं, सगळ्यात छोटी अमाऊंट जी राहील, सगळ्यात छोटी अमाऊंट कोणती आहे इथे. कधी ही अमाऊंट ही जी किंमत आहे ना सेकंडला देते आणि मोठी किंमत नंतर देते. सगळ्यात पहिले काय करायचं बेटा, छोटी अमाऊंट लिहायची. कुठे इथे 2160 लिहिली, छोटी किंमत. क्लिअर आहे बेटा. हे किती वर्षासाठी आहे, 2 वर्षासाठी आहे. इथपर्यंत क्लिअर आहे. मग काय केलं बेटा, मग काय म्हणते 5 वर्ष इथं. तर ठीक आहे, हे मला एक सांगा, हे 5 वर्ष कसे बनेल, हे 5 वर्ष कसे बनेल. जेव्हा इथे ऑलरेडी 2 दिलेले आहे, जेव्हा याच्यामध्ये 3 मिळवणार आहे, किती मिळवणार आहे 3 मिळवणार आहे, तर 3 मिळून तेव्हा कुठं बनते 5 बनते ना, बनते की नाही बनत. तर आपण इथं काय लिहू बेटा 3 वर्ष. क्लिअर आहे. आता मी 3 वर्ष असं का सांगा ते नंतर सांगतो. 3च वर्ष का 5 का नाही, कारण की तिथं 5 दिलं आहे, तुम्ही 3 कसे लिहून राहिले ते सांगतो. ठीक आहे, इथपर्यंत क्लिअर आहे. हां, आता मग काय लिहायचं बेटा 2700 बस. ठीक आहे, आता मी 5च्या ठिकाणी 3 का लिहिले हे समजून सांगतो बेटा. काय असते, आता सपोज आता मला सांगा, मी 2 वर्षासाठी किती टाकले. आज मी बँकेत गेलो, 2 वर्षानंतर त्याची रास किती मिळाली, जे पण अमाऊंट टाकले असेल है ना, तर त्याची जे पण अमाऊंट टाकलं असेल त्याची 2 वर्षानंतर रास किती बनवतं 2160 रुपये. किती बनवतं 2160. तर सांगा मग ते काय म्हणते 5 वर्षानंतर. तर 5 वर्ष नाही बेटा, म्हणजे काय 2 वर्षापासून अजून आपण 3 वर्ष समोर जाऊ. अजून आपण किती वर्ष समोर जाऊ, 3 वर्ष है ना. तेव्हा 3 वर्षानंतर किती बनवतं 2700. ते 5 वर्ष नाही गणल्या जात, ते 3 वर्ष गणल्या जाते. हे आपल्याला बाय बुक मेथड किंवा बाय फॉर्म्युला मेथडसाठी हे आपल्याला 5 वर्ष काउंट करावं लागते. पण असं होत नाही. जसं मी 2 वर्षाची रास किती बनली बेटा माझी 2160 रुपये बनली, तर 5 वर्षानंतर म्हणजे किती 2 आतापर्यंत झालेलेच आहे, याच्यापासून किती वर्ष 3 वर्ष, म्हणजे किती 2 अधिक 3 किती होते ते 5 वर्ष. तेव्हा 5 वर्षानंतर किती बनत आहे बेटा 2700 रुपये. किती बनत आहे 2700 रुपये. क्लिअर आहे 2700 रुपये बनत आहे. तर काय म्हणतो बेटा 2700 रुपये बनत आहे. तर तो काय म्हणतो बेटा, त्याचं काय काढायचं आहे, दर काढायचा. हा काय काढायचा दर. मी पुन्हा एकदा सांगतो, हे 5 कसे बनत आहे. हे पहिले 2 आले होते, मग इथे 5 दिलेलं होतं, तर मी 5 बनवायसाठी मला किती अधिक करायला लागेल, 3 वर्ष अधिक करायला लागेल, म्हणजे जोडायला लागेल 3 वर्ष जोडायला लागेल ना, तेव्हा कुठं 5 बनणार आहे. तर मी हे लिहिले 3 वर्ष. क्लिअर आहे इथपर्यंत. पुष्कळ सोप्या पद्धतीत समजून सांगत आहे बेटा मी. ठीक आहे. मग मी फास्ट पण क्वेश्चन घेईन थोडे म्हणजे आहे माझ्याकडे तर. ठीक आहे, मग आता काय केलं बेटा 2 आणि हे 3 वर्ष. आता बघा बेटा मला सांगा याच्यामध्ये किती वर्षाची गॅप आहे. एका वर्षाची गॅप आली,
1 वर्षाची सॉरी 3 वर्षाची गॅप किती आहे? 3 वर्षामध्ये किती हे वाढत आहे? 2700 मायनस किती? 2160. आपण मायनस करून टाकू. 0 4 7मधून 1 गेला किती? 6. म्हणजे किती? 3 वर्षाची किती? 640 रुपये होते. 3 वर्षाचं व्याज किती होते बेटा? 640 रुपये होते. वाढत आहे. 3 वर्षात किती वाढले? 640 रुपये वाढले. तर एका वर्षात किती वाढणार आहे बेटा? एका वर्षात किती वाढणार आहे? किती आहे? 3 दुनी 6. आता एका वर्षात वाढायसाठी मी काय केलं? 640 भागाकारात किती? 3. 3 दुनी 6. 3 1 3. 2700 मायनस किती केले? 2160. 0 हे 4. 7मधून 1 गेला 6. हे किती? 640. बेटा हा बुकमध्ये क्वेश्चन चुकीचा दिला होता. याच्यामध्ये काय पाहिजे होते? 2700 नाही पाहिजे, त्यामध्ये पाहिजे 2600. काय पाहिजे? बुकमध्ये हा क्वेश्चन चुकीचा आहे, प्रिंट मिस्टेक आहे. त्याच्यामध्ये इथे 2600 पाहिजे, तेव्हा कुठे ते आन्सर येणार आहे. ठीक आहे, 2600 इथे 2600 लिहितो. ठीक आहे. तर 3 वर्षामध्ये किती वाढत आहे बेटा? किती वाढत आहे ना? 540 वाढत आहे. किती वाढत आहे? 540. तर याचं उत्तर किती येणार आहे बेटा? 540. म्हणजे 3 वर्षामध्ये किती वाढत आहे बेटा? 540. नाही तर आन्सर पॉईंटमध्ये येऊन राहिलं होतं. ठीक आहे. तर एका वर्षात किती वाढणार आहे बेटा? एका वर्षात 180 होणार आहे. म्हणजे किती? 3 वर्षाचा व्याज 540. तर एका वर्षाचं किती? 18 त्रिक 54 होते. त्याला आपण काय करून भागू शकतो? 18 त्रिक 54 म्हणजे किती झालं? एका वर्षाचा व्याज किती? 180 रुपये झालं. किती रुपये झालं? 180 रुपये. क्लिअर आहे बेटा? बघा, व्याज कधी पण जे व्याज लागते एका वर्षावर लागते. म्हणजे एवढं तर कळलं, एका वर्षाचं व्याज किती आहे? 180 रुपये. एका वर्षाचं व्याज किती आहे बेटा? 180 रुपये. क्लिअर आहे? हे एका वर्षाचं व्याज झालं. एका वर्षाचं व्याज एक वर्षाचं व्याज झालं किती? 180 रुपये. आता बेटा जोपर्यंत मूळ रक्कम निघणार नाही तोपर्यंत व्याजचा दर कसा निघेल? व्याजाचा दर नाही निघत. ठीक आहे. याच्यामध्ये तुम्ही काय काढू शकता? मूळ रक्कम काढू शकता, एका वर्षाचं व्याज काढू शकता, दर पण काढू शकता. आता मूळ रक्कम काढून टाकू बेटा आपण. काय करते? ठीक आहे, एका वर्षाचं 180. तर 2 वर्षाचं किती होणार बेटा? 2 वर्षाचं 180 मल्टिप्लाय करून किती झालं? 360 आहे ना? 360 मायनस करून टाकू. याच्यामधून काय करू? मायनस. म्हणजे 2160मधून 360 मायनस गेले तर उरले किती बेटा? 1800. किती उरले? 1800. उरले 1800. तर 1800चे 180 किती टक्के? तर किती टक्के होते बेटा? 10%. किती टक्के होते? 10%. सरळ सरळ बघा, 180 भागाकारात किती? 1800. गुणाकारात किती? 100. तर हे 2 शून्य, हे 2 शून्य. किती उत्तर येणार आहे बेटा? 10% उत्तर येणार. किती टक्के उत्तर येणार आहे? 10%. याच्यामध्ये एक दुसरा फंडा पण आहे. काय मायनस करून करायला लागते काहीतरी? 540 अजून किती? 7 वर्षाचं काहीतरी आहे ते. ठीक आहे. तर तेवढं करायची गरज नाही पडणार. पण त्याच्यामध्ये फक्त एकच उत्तर निघते, दर निघू शकते, मूळ रक्कम निघत नाही किंवा दुसरे अजून क्वेश्चन काही निघत नाही. क्लिअर आहे? मी एकदा पुन्हा समजून सांगतो. ठीक आहे. असे क्वेश्चन पेपरमध्ये आहे किंवा नाही माहिती नाही. ठीक आहे. किती आहे? एकदा पुन्हा, हे मूळ रक्कम झाली, ही काय झाली? रास. किती? 2160. आणि हे किती झाली? हे काय झाली बेटा? 2600. ठीक आहे. प्रिंट मिस्टेक होती बेटा, पेपर पुस्तकामध्ये प्रिंट मिस्टेक आहे, तुम्ही पण चेक करून टाकाल. ठीक आहे. इथे किती वर्ष? 2 वर्ष. मग इथे 5 वर्ष लिहायचे होते, आपण किती लिहिले? 3 लिहिले. का 3 लिहिले? कारण की ते समजून सांगितलं आहे मी. ठीक आहे. 3. क्लिअर आहे? ठीक आहे. मग मला सांगा, याच्या किती वाढून राहिले? 2160मध्ये पण किती वाढून राहिले? 540 रुपये वाढून राहिले. म्हणजे 3 वर्षाला किती वाढत आहे बेटा? 540 रुपये वाढत आहे. एका वर्षाचे किती होणार आहे? 540 तर किती? 180. म्हणजे 3 वर्षाचे किती? 540. तर एका वर्षाचे किती? 180. म्हणजे एवढं कळलं की 180 रुपये काय मिळते? 180 एका वर्षाला व्याज चाललेलं आहे. ठीक आहे. एका वर्षाला व्याज चाललेलं आहे. ठीक आहे. तर 2 वर्षाला किती होणार आहे बेटा? 360 होणार आहे. ठीक आहे. मी समजून सांगतो. नाही समजत तर काय करू? एका याला 180ला गुणून टाकू. 180 गुणा करत म्हणजे 360. म्हणजे 2 वर्षाचा व्याज काय? 360. मला सांगा, जर हे व्याज या रासमधून मायनस केले, कारण की काय बेटा? ही रास आहे, ही पण काय? रास आहे. जर या रासमधून आपण ही मायनस केली तर आपल्याला मूळ रक्कम मिळते. मूळ रक्कम किती आहे बेटा? किती? 2160मधून 360 गेले तर उरले किती? 1800. आणि एका वर्षाचं व्याज किती आहे? 180. बस 180 किती? 1800 गुणाकारात किती? 100. तर किती येणार आहे बेटा? 10%. किती येणार आहे? 10%. थोडा
लेंदी क्वेश्चन वाटत असेल तुम्हाला, पण जेव्हा शिकाल किंवा फास्ट ट्रॅकमध्ये तर बहुतच बकवास बनवलेला आहे, बहुतच बकवास. ठीक आहे, फक्त त्याच्यातून एक क्वेश्चन निघू शकते. बघा याच्यामध्ये काय काय काढू शकतो आपण. दर काढू शकतो. काय काढू शकतो? दर. याच्यामध्ये मूळ रक्कम काढू शकतो. ठीक आहे, व्याज पण काढू शकतो. हे पहिला क्वेश्चन, हा दुसरा क्वेश्चन आणि हा तिसरा क्वेश्चन, हा व्याज पण काढू शकतो. म्हणजे एका क्वेश्चनमध्ये आपण किती क्वेश्चन, एका क्वेश्चनमध्ये आपण किती क्वेश्चन अटेम्प्ट करू शकतो बेटा? 3 क्वेश्चन. किती क्वेश्चन? 3 क्वेश्चन काय करू शकतो? अटेम्प्ट करू शकतो. ठीक आहे, ठीक आहे, ठीक आहे. पुन्हा एक क्वेश्चन घेऊन घेऊया आपण. पुन्हा एक क्वेश्चन घेऊन घेऊया. ठीक आहे, बघा ऑप्शन बघा काय काय. हा क्वेश्चन आहे, हा फास्ट ट्रॅकचा क्वेश्चन आहे. ऑप्शन आहे 1400, दुसरा आहे 1500, तिसरा आहे 1600, चौथा आहे 1700. ठीक आहे, हा बुक मेथडने सांगतो मी. सेम क्वेश्चन बघा. 5 वर्षाची रास आहे. 5 वर्षाची रास, 5 वर्ष बुक कॉपी करून सांगणार आहे मी, आपल्या पद्धतीने नाही सांगत. हे 2000 रुपये. मग किती आहे? 3 वर्षाची रास किती आहे? हे बुक मेथड आहे बेटा, हे बुक मेथड आहे. ठीक आहे, बुक मेथड आहे. किती? 3 वर्षाची किती? 1800 रुपये आहे रास. तर उरले किती याचे किती? 2 उरते. याची गॅप काढून टाका. याची गॅप किती? 2 वर्षाची. आणि याची किती आहे बेटा? गॅप किती आहे? गॅप आहे किती? 2 वर्ष. म्हणजे किती वर्ष बेटा? 2 वर्षाची रास किती आहे? 2 वर्षाचं व्याज. हे जे बाकी उरत आहे किती बेटा? व्याज आहे. हे बुक मेथड आहे. मी अजून सांगत आहे, माझी मेथड नाही आहे. तर 1 वर्षाची किती बेटा? 100 रुपये. ठीक आहे, आता बघा 5 वर्ष. ठीक आहे, 5 वर्ष टाका किंवा 3 वर्ष टाका, कुठे एकच टाकून द्या. 3 वर्ष टाकलं तर जर मी 5 वर्ष टाकलं तर काय होईल? 500 होऊन जाईल. आणि 3 वर्षात टाकेल तर किती होईल? 300 होईल. ठीक आहे, तर 3 वर्षात टाकून 5 वर्षात टाकतो तर 5 वर्षाची किती झाले? 500 झाले. ठीक आहे, आता काय करेल बेटा? 500 या 500 ह्या दोन मूळ रकमेमधून काय करून 2000मधून बघा, मी 5 घेतले तर मी इथूनच वजा करेन. जर 3 घेतलं तर इथून वजा करेल. ठीक आहे, 2000तून किती? 500 उडवले तर किती उत्तर आलं बेटा? 1500 उत्तर आलं. ठीक आहे, 1500 काय आलं? मूळ रक्कम आले. आता जर का मला दर काढायचं असेल तर काय करेल बेटा? मी 500 एका वर्षाचं किती होतं? 100 होतं. 100 आणि हे किती? 1500 आणि हे गुणाकारात किती? 100. तर किती येणार आहे बेटा? 0 0 15 किती? 6/2/3 येणार आहे. 6/2/3 म्हणजे कसं? 100 भागीला किती करू आपण? 15. 15 1 15 सक 90. उरले किती? 10. म्हणजे 6 10 किती? 15. म्हणजे किती? 5 2 10 आणि 5 3 15. म्हणजे 6/2/3 म्हणजे किती? 6/2.3%. हे याचं उत्तर राहणार. याचं काय उत्तर राहणार? हे उत्तर राहणार. हे मला पण काढता येतं, पण मी काढून दाखवलं. इथून सुरू झालं ना, इथं संपलं. ठीक आहे, इथून सुरू झालं. कुठून झालं? सुरू झालं ना, इथून संपलं. हे काय झाली? बुक मेथड. हे काय झाली? बुक मेथड. ठीक आहे, बुक मेथड. ठीक आहे, जर का एवढं करत बसू तर काय करू? त्याच्यापेक्षा सरळ सोपं आहे. सोपं आहे. त्याच्यामध्ये जे मी सांगितलेलं त्याच्यामध्ये तुमचा दर पण निघते आणि मूळ रक्कम पण निघते. काय निघते? मूळ रक्कम. सरळ आहे. डोकं लावायची गरज नाही आहे. डोकं लावायची गरज आहे का? नाही. ठीक आहे, बस गोले बनवून टाका. गोला बनवा. किती आलं बेटा? 5 वर्षाची रास किती आली? 2000. आता सगळ्यात पहिले काय सांगितलं बेटा मी? सगळ्यात कमीवाली अमाऊंट लिहायची. कमीवाली अमाऊंट किती? सगळ्यात पहिले या डब्यामध्ये किती कमीवाली अमाऊंट? किती वर्ष? किती रुपये? 1800 रुपये. किती वर्षासाठी? 3 वर्षासाठी. क्लिअर आहे? मग पुन्हा 5 वर्ष आले तर मग काय? आपण किती प्लस करू? 3 मध्ये किती करू? प्लस. तर 5 बनणार आहे. 2 करू. मग इथं काय लिहिली? 2 वर्ष. मग उरले किती बेटा? इथं उरले किती? 2000. किती उरले? 2000. ठीक आहे, मला सांगा बेटा किती रुपये वाढून आला याच्यामध्ये? 200 रुपये. 2 वर्षाचे किती? 200. तर एका वर्षाचे किती होणार आहे बेटा? 100. बस. हे किती? 100 गुणाकारात 3 म्हणजे किती झाले? 300. किती उत्तर आलं बेटा? 1500. 1800मधून 300 उडवलं तर उरले किती बेटा? 1500. ही झाली काय बेटा? आपली मूळ रक्कम. ही काय झाली? मूळ रक्कम. ही मूळ रक्कम झाली. आणि विचारलं काय बेटा? मूळ रक्कम. काय विचारली आहे? मूळ रक्कम. हे बघा, हे विचारलंय मूळ रक्कम. विचारलाय का? आहे ना? जर तुम्हाला म्हटलं असतं दर काढत, आपण दर पण काढला असतं. एका वर्षाचं व्याज किती आहे बेटा? 100 आहे. 100 भागीला किती? 1500 म्हणजे किती? 6/2/3%. मला तुम्हाला कॉपी घ्यायचं हे सांगायचं होतं की फर्स्ट ट्रॅकचा क्वेश्चन होता. ठीक आहे,
प्रत्येक बुकमध्ये प्रत्येकाच्या वेगळ्या वेगळ्या स्टेप आहे. मी प्रत्येकाच्या क्वेश्चन आपले वेगळे राहू द्या, आपण आपली स्टेप करायला एकच राहिलं आहे. चेंज होणार आहे का? नाही होणार आहे. बेटा हे पुष्कळ कामाचे क्वेश्चन आहे, एक्झाममध्ये येतात आहे. ठीक आहे, एक्झाममध्ये येतात आहे. तर मी पुष्कळ स्लो सांगत आहे. मी पुन्हा एकदा सांगून देतो मी केलं काय. एकदा तर पहिले सांगितलेलंच आहे, पण पुन्हा रिपीट करून देतो म्हणजे प्रॉब्लेम नको. ठीक आहे, हे किती आहे? सगळ्यात पहिले काय लिहायचं बेटा? सगळ्यात पहिले छोटी रक्कम लिहायची. सगळ्यात पहिले काय लिहायची? छोटी रक्कम. कोणती? 3 वर्ष. सगळ्यात पहिले हे लक्षात ठेवायचं. सगळ्यात पहिले काय? छोटी रक्कम आहे. किती? 3 वर्ष. क्लिअर आहे? आणि मग काय हे? मग नंतरची रक्कम किती? 2 वर्ष. पण बघायचं इथं किती? 3 वर्ष आहे. तर मग इथं किती प्लस करू? तर 5 बनणार आहे, 2 प्लस केलं होतं म्हणजे इथे काय? 2 वर्ष. 2 वर्षात किती? बेटा तोंडी पण निघते, तोंडी पण निघते. असं काही कॅल्क्युलेशन करायची नाही आहे. 1800मधून किती वाढत आहे? 2 वर्षामध्ये 200 रुपये वाढत आहे. किती रुपये वाढत आहे? 200 रुपये वाढत आहे. एका वर्षाची किती वाढेल? 100 रुपये. तर 100 म्हणजे किती? 100 गुणाकारात 3 म्हणजे किती झाले? 300. तर 1800मधून 300 उडवले तर उरले किती बेटा? 1500. मूळ रक्कम किती आली बेटा? 1500 रक्कम आली. किती आली? 1500. तर मूळ रक्कम 1500 डायरेक्ट टिक करू शकतो. पण आपण काढू 2 वर्षाचे किती? 200. तर एका वर्षाचे किती बेटा? 100. 100 तर किती? 300 झाले. 300 मायनस करून टाकू याच्यात. मायनस केले 1800मधून 300 उरले किती? 1500. आपली झाली हे मूळ रक्कम. काय झाली? मूळ रक्कम. आपला आन्सर काय? सेकंड वाला. काय? सेकंड वाला. एका लाईनचा क्वेश्चन आहे. 100 क्वेश्चन करायची गरज, 100 जागी भरवायची गरज नाही. क्लिअर आहे? 100 जागी भरवायची गरज आहे का? नाही गरज आहे भरवायची. ठीक आहे? ठीक आहे. हा कोणता क्वेश्चन होता? सेकंड क्वेश्चन होता. कोणाचा? हा फास्ट ट्रॅकचा होता. हा कुठला होता? हा सेकंड क्वेश्चन कुठला होता? फास्ट ट्रॅकचा होता. ठीक आहे, बघा फास्ट ट्रॅक, उकिळा प्रकाशन, चुकीचे पण आहे क्वेश्चन. ठीक आहे, एका रकमेचे सरळ व्याजाने 4 वर्षाची रास किती आहे? 7,000 रुपये व 3 वर्षाची रास किती आहे? 6,500 रुपये. तर मूळ रक्कम किती? तर काय म्हणते? मूळ रक्कम किती? बघा सेम. सगळ्यात पहिले काय करू? सगळ्यात पहिले जे छोटी अमाऊंट राहील ते कुठे लिहू? मधात लिहू. छोटी अमाऊंट कोणती याच्यातली? ही वाली आहे ना. तर 3 वर्षाची किती? 6,500. ठीक आहे, मग काय लिहू? मोठी अमाऊंट. मोठी अमाऊंट म्हणजे कोणती? 7,000 रुपये. आता मला सांगा, आता 3 मध्ये किती प्लस करू? तर 4 बनते बेटा. 1 प्लस करू तेव्हा 4 बनणार आहे. तर 1 लिहून टाकू म्हणजे कोणता? हा 1 वर्ष. क्लिअर आहे? क्लिअर आहे इथपर्यंत? ठीक आहे. आता बेटा मला एक सांगा, एका वर्षात किती रुपये वाढत आहे? याच्यामध्ये किती वाढत आहे? 500 रुपये वाढत आहे. बस 500 रुपये. म्हणजे एका वर्षाचं व्याज किती झालं? याच्यामध्ये आपण दर पण काढू शकतो. दर पण काढू शकतो. एका वर्षाचं व्याज किती झालं बेटा?